येताना पाहिलं तुमच्याकडे करा महाराज, आता मी येताना पाहिलं तुमच्याकडे प्यायला पाणी नाही, पण आता मी औरंगाबादवरून काय लग्न आहे तुमच्या रस्त्यानं, काय लाइटिंग आहे, काय खरं ऊत आल्या तुमच्या पैशाला. लग्न साधे केले तरी मुलं होतात, त्याला असा नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होत्या. केवढा येड्याचा बाजार आहे महाराज. आता लगीन कोटीचं करायचं आणि बिऊस उधार आणायचं कपाशीचं. अरे इथून पुढे उलट्या पोरीच्या नावे 25,000 टाकली पाहिजे, पोराच्या नावे 25,000 टाकली पाहिजे. म्हातारपणाला त्यांना 2-4 लाख होतील. देवळात जाऊन साध्या पद्धतीने लग्न करून घेतलं पाहिजे. या पत्रिका टाकाणपत्र लोक हे करा ते करा. कोण सांगितलं रे? कोण सांगितलं? कुठाने पंक्ती उठवा. चांगले लोक मांड्या घालून जेवत होते, आता उभ्यानं सुरू केले. हलकट क्वालिटीचे नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेतं, भात या कान फटे गेले. त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. मरू दे मला ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडलं नाही, तेवढं त्याकडनं धक्का लावला, तो भातही सांडला. मरू दे बावळाट म्हणून. आणि काही पदार्थ करायचे. पूर्वी चांगले गुलाबजांबू गोल होते तर खायला सोपे होते. यंदा गुलाबजांबू लांबलाय. हा बरोबर आहे त्याचं. त्यांचं म्हणणं आहे पुरीचा बाप म्हणतो लगीन टोले जांग हो द्या. बर हा त्यांचं म्हणणं बरोबर आहे. गुलाबजामू पूर्वी गोल होता, आता लांबला यंदा. अजून एक पदार्थ तर लय भारी आला यंदा. बुंदीन गुलाबजामू सेपरेट सोबत आहे का एकत्र? जाऊ दे तिकडे लक्ष. बरोबर त्यांचं. गुलाबजामुन बुंदी सेपरेट सोबत का नाही? आता एकमेकाला चिटाकल्यात. राजा राणी खर्च कमी करा. अहो रस्त्याच्या कडेला असे काही लोक आहेत महाराज का नवरा ऊस घालतो आणि बायको बैला सारखे ते लाकूड फिरवते. का 100 रुपये मिळू नये? आता हे जालना रोडला जर तुम्ही पाहिलं हायवेला महाराज तर सायकल आणि ते जार घेऊन पोरं बसतात. पाण्याचा जार 20 लिटरचा 5 रुपयाला बाटली किती ती जार 20 रुपयाला आहे. किती लिटर पाणी त्याच्यात? 3 जार खपले तर त्यांना 100 रुपये मिळतात. काय मत आहे तुमचं? मग पैसे कमवू द्या ना जो कष्ट करीत असेल त्याला. आणि तुम्ही कष्ट करा. नोकरी हा ॲटम फार थोड्या लोकांना लागला. हा अहो पोरांनो नोकरी लागायचा काय प्रश्न राहिला? CBSEचा निकाल लागला 10वीचा तर 4 पोरींना 499 मार्क आहे 500 पैकी. काल 12वीला अख्ख्या पोरी 98-99 आहे. कोण देईल तुम्हाला नोकरी? बावळाटपणा काय करता? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, महापौर मुलगी, राष्ट्रपती मुलगी. तुम्ही कुठे नेता 48चे? तुम्ही युवक कार्यकर्ते व्हा. सटका सतरंजन मरा. आणि हे सतरंज झटकूनच मेले मान. आणि आता प्रत्येक गावाला एक रोग आलाय. नीट बस आहे. प्रत्येक गावात एक रोग आलाय. आता या 2-4 महिन्यापासून लय वालाय तो रोग. मी कोणत्या गावात गेलो लोक मला म्हणतात महाराज पुरीला थोडं बोलाव का? पुरी पळून जाणे एक लय रोग उठलाय आता सध्या. गेली पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं. कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही. मला गॅरंटी आहे तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही. तुम्ही उलट म्हणणार बाबाला काय कळतं? कळू द्या मला मूर्ख म्हणा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, शेतकरी वर्ग नीट आहे का? फक्त पोरीनं माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही प्रेम करू नये हे आम्ही सांगण्यात मजा नाही. तुम्ही त्याच्या बाबतीत सगळं सोडून दिलं. आता तुम्ही बापाला घाबरते नाही तर बाबाचा काय विषय तुमच्या पुढे? तुम्ही फार लाच सोडली त्या बाबतीत. सोडा तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या. तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पळून गेलं तर माझं काही मत नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही शहाण्यात झाल्यात तेवढ्या.
तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळतं ती अडपटे, त्याला ज्ञानेश्वरीन गाथा कळते, त्याला का प्रेम कळतं का? तुम्ही मलाही नाव ठेवा, फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली? एवढं उत्तर द्या फक्त. बस. तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पाहुण्यात किंमत ठेवली नाही का, समाजात मान ठेवला नाही? फक्त एवढं. 60 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला. पूर्ण तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. बस एवढंच द्या. काय त्यानं बायकोच्या घरातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळवाजुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली, जमीन विकली. एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिला नाहीत आता. अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केलेत का तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय. 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरन कोंबड्या होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे. सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय? तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला, आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची. हो, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली. हो काय न्याय? गौंड्या संगच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त